बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. प्रथम मी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. त्यांचे खूप खूप आभार मानतो. कारण ज्या लोकांना घरं नाहीत, ज्या लोकांना घरासाठी पैसे नाहीत, अशा लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जो सुरुवात 16-17 केली आणि त्याच्या माध्यमातून प्रथम टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यासाठी 46,000 लोकांना लाभ मिळतोय. त्यातले पहिल्या टप्प्यातले 15,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा केले आणि येणाऱ्या 100 दिवसांमध्ये हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. त्याबद्दल मी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाचं आणि जिल्हा परिषदचे CEO आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. कारण त्यांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासंदर्भात त्यांनी जे एफर्ट्स घेतले किंवा कष्ट घेतले त्यातून हा लाभ पोहोचू शकतो. आणि खरं बघायला गेलं तर देशामध्ये सगळ्यात मोठा लाभ हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळतोय. कारण पहिल्या टप्प्यामध्ये 20 लाख लाभार्थी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 लाख, जेणेकरून 40 लाख लाभार्थी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात राज्यातून होत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की हा खूप मोठा ऑपॉर्च्युनिटी आहे. सर्वसामान्याला महत्वाचं घर हेच म्हणजे निवारा हाच महत्वाचं उद्दिष्ट असतं आणि तो निवारा पूर्ण करण्यासंदर्भात आत्ताच नुकतीच झालेल्या ज्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचं पण अभिनंदन करतो. कारण त्यांचे धन्यवाद मानतो. कारण जे अनुदान मिळते त्यात 50,000 थेट अनुदान आणि घरावरती सोलर, जेणेकरून आयुष्यभर मोफत लाईट देण्याचं काम त्यांनी आज निर्णय घेतला, तो जाहीर केला. त्याबद्दल या निर्णयाचं स्वागत करून त्यांचंही मी अभिनंदन करतो. या लाभार्थ्यांना लाभ होऊन कायमचा निवारा लोकांना मिळणार आहे, हे या उद्दिष्ट आहे. या सगळ्यांचं लोकप्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद.